जय भीम. शांती, करुणा आणि समानतेचा संदेश देणारा दिवस म्हणजे 8 जानेवारी. बौद्ध धम्म ध्वज दिवस म्हणून साजरा करणारा किंवा केला जाणारा 8 जानेवारी हा दिवस. बौद्ध धम्म ध्वज हा फक्त ध्वज नाही, तर तो आहे भगवान गौतम बुद्धांच्या धम्मांचा, समतेचा आणि शांततेचं प्रतीक. हा ध्वज संपूर्ण जगातील बौद्ध समाजातील एकतेच्या धाग्यात बांधून ठेवतो. चला तर मग समजून घेऊया. त्यापूर्वी YouTube YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल किरण निकाळजे 2002 या चॅनलमध्ये. तर भावनो, सन 1885 मध्ये श्रीलंकेत बौद्ध विचारवंतांनी हा ध्वज तयार केला. या ध्वजाची निर्मितीत हेनरी स्टील ऑलफोर्ड या अमेरिकन बौद्ध विचारवंताचे मत महत्वाचे योगदान आहे. नंतर 1950 साली वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या संघटनेने हा ध्वज आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून स्वीकारला आणि तेव्हापासून 8 जानेवारी हा दिवस बौद्ध धम्म ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो. धम्मध्वजामध्ये 6 रंग आहे आणि प्रत्येक रंगाचा अतिशय खोल असा अर्थ आहे. तर भावना, या सर्व 6 रंगाची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम निळा रंग, करुणा, शांती, मैत्री, अहिंसा आणि जीवावर प्रेम दर्शवणारा. म्हणजेच सर्व सजीवावर दया करणे, कोणाच्या प्रती द्वेष न ठेवणे, मन शांत ठेवणे, मानवाने संयम ठेवून शांत मनाने सर्वांशी प्रेमाने वागणे. नंबर 2, पिवळा रंग, मध्यम मार्ग आणि संयमाचे प्रतीक आहे. पिवळा रंग म्हणजेच अत्यंत सुखवाद आणि अत्यंत दुःखवाद या दोन्ही टोकापासून दूर राहणे, संतुलित जीवन जगणे, अहंकार आणि लाभ टाळणे. नंबर 3, लाल रंग, शक्ती, साधनेतून मिळणारी उन्नती, साधना, परिश्रम आणि ज्ञानप्राप्ती यांचे प्रतीक. म्हणजेच सतत अभ्यास अभ्यास ध्यान शील यातून प्रज्ञा प्राप्त करणे किंवा प्राप्त होणे, कष्ट, चिकाटी आणि आत्मशक्तीने जीवनात प्रगती करणे. नंबर 4, पांढरा रंग, शुद्धता, सत्य, निर्वाणाचा मार्ग आणि मोक्ष दर्शवतो. म्हणजेच मन, वाणी आणि कृती शुद्ध असाव्यात. सत्याच्या मार्गावर चालवणे, असत्य आणि कपटापासून दूर राहणे. नंबर 5, केसरी रंग म्हणजेच नारंगी रंग, त्याग, आत्मविश्वास, वैराग्य, आत्मज्ञान आणि प्रज्ञांचे प्रतीक दर्शवणारे केसरी रंग. म्हणजेच इच्छा, आसक्ती आणि लोभ याचा त्याग करणे, साधेपणा स्वीकारणे आणि अंतर्मुख होणे. नंबर 6, सर्व रंगाचे एकत्रित स्वरूप, संपूर्ण मानवजातीचा एकता, समानता आणि सार्वत्रिक बंधुता दर्शवणारे म्हणजेच सर्व धर्म, जात, देश विसरून मानवतेचा स्वीकार करणे हे या 6 रंगामध्ये दर्शवले आहे भावना. तर 8 जानेवारी रोजी जगभरात बौद्ध मंदिर, बौद्ध विहार आणि समाजात धम्मध्वज फडकवला जातो. ध्यान, धम्मपाठ, शांती, प्रार्थना आणि मानवतेसाठी सेवा कार्य केले जाते. हा दिवस आपल्याला शिकवतो की जात, धर्म, भेदभाव, भाषा, देश यांपेक्षा माणुसकी मोठी आहे. भगवान बुद्धांचा संदेश फक्त एकच आहे, द्वेषाने दोष संपत नाही, प्रेमाने द्वेष संपतो. म्हणजेच रागावर राग उपाय नाही, हिंसेवर हिंसा उत्तर नाही, प्रेम, मैत्री आणि समजूतदारपणा हेच खरे उपाय आहे. हा बुद्धांचा शाश्वत संदेश आहे. शांती हवी असेल तर अंतःकरणात प्रेम निर्माण करणे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, तुमच्या मित्र परिवारांना सेंड करा आणि अशाच माहितीसाठी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय भीम, बुद्धम शरणम गच्छामी.